नमस्कार. उद्या कलेढोण या ठिकाणी मैदान होत आहे. हे मैदान जे आहे ते ओपनचं होतं आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये एक पैरे बघूया कोणाचे कोणासोबत असतील. सुरुवात करूया. एक नंबरचा पैरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पंचम हिंद केसरी दहिगावकरांचा पाखऱ्या उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि दहिगावकरांचा पाखऱ्या जो आहे तो आपल्याला साखरवाडीकरांच्या हिंद केसरी बावऱ्यासोबत पाहताना दिसेल. दोघेही नंदी हिंद केसरीचे मानकरी आहेत आणि हिंद केसरीची जोड उद्याच्या कलेढोणच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. बघूया कशा पद्धतीने ही गाडी पळते. गाडीवरती ड्रायव्हर मला वाटते की सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीकर असतील, कारण की पाखऱ्याच्या गाडीवरती तेच असतात आणि पाखऱ्या माहीत आहे त्यांना कसा पळवायचा, कुठून कसं स्पीड पाखऱ्याचा आहे. आणि पाखऱ्याचा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कितीही मोठ्या कितीही टॉपच्या गाड्या असू द्या, आणि ज्यावेळेस त्याच्या गाडी आहे ती म्हणतात ना साईडनं जर पळत असेल ना तर त्या गाडीला कधी पळून देत नाही, असा हा दहिगावचा पाखरा आहे. नशीब पेडगावच्या मैदानामध्ये गाडी आतून लागली असती तर निकाल कदाचित वेगळा असता, परंतु गाडी पब्लिकला रंगली त्याच्यामुळे तरीही तो काही पळाला जीवाचं रान करून असा दहिगावकरांचा पाखऱ्या. आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या तर माहिती आहे मथुरसोबत पळाला, तिथूनच जरा थोडंसं नाव त्याचं चर्चेमध्ये आलं. अगोदरसुद्धा होतंच, परंतु शेवटी मथुर आणि बकासूरसोबत जे नंदी पळतात ते त्यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होतो. परंतु दहिगावचा जो असा पाखऱ्या जो नंदी आहे तो कधी टॉपच्या पायऱ्यामध्ये नाही पळाला, परंतु मालकाच्या नावासाठी तो काही करू शकतो आणि करतोय सुद्धा. असा पंचम हिंद केसरी दहिगावकरांचा पाखऱ्या आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. उद्याची एक टॉपची जोडी म्हणजे मुंबईची जोडी शॉटगन मेहरबान पेडगावचा, कोरेगावच्या मैदानाचा आणि पेडगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी शॉटगन मेहरबान आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तो कोणासोबत दिसेल? शॉटगन मेहरबान आपल्याला पळताना दिसणार आहे मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांच्या भोंगासोबत. काही जोडी आहे मित्रांनो, डोळ्याचं पारणंच फेटेल उद्या मला वाटते, कारण की गाडीला स्पीड असं लागणार आहे, कळेल उद्या. गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील? ड्रायव्हर आता बघावं लागेल कुणाल ड्रायव्हर असतील. ते जे बघा मुंबईचे ड्रायव्हर आहेत बघा, हे तर असं पट्टी बांधून येते, ती खतरनाक ड्रायव्हर आहे ती बरं का ते. आणि त्यांचं ड्रायव्हिंग म्हणजे माहीत आहे कशा पद्धतीचं आहे. मुंबईचे बिंजोरचे ड्रायव्हर आहेत ते, पण घाटावरती सुद्धा त्यांचं नाव होते. चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. उद्याच्या मैदानामध्ये शॉटगन मेहरबान आणि भुंगा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल मित्रांनो. बघूया कशी कामगिरी करते ही जोडी. 3 नंबरचा पैरा बकासूरचा पैरा. बकासूर कोणासोबत सगळ्यांना उत्सुकता होती. बकासूरचा पैरा जो आहे तो मी सकाळी सांगितलं होतं की सागर शेठ कट्टरे घाणन पॉवर प्लस कराड यांच्या 2 नंदीसोबत पळू शकतो आणि बाकीची सुद्धा नावं सांगितलेली होती, परंतु आता शेवटी नाव जे आहे ते समोर आले. बकासूरचा पैरा सागर शेठ कट्टरे घाणन पॉवर प्लस कराड यांच्या बब्यासोबत आहे मित्रांनो. नियोजन एक चांगलं आहे. ओपनचं मैदान आहे. बब्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो सुद्धा एक खतरनाक आहे नंदी आणि सगळ्यांना माहीत आहे त्याचा पळसुद्धा कशा पद्धतीचा आहे. बकासूरसुद्धा एक गेलेला फॉर्म जो आहे त्याचा परत आलेला आहे आणि तो सुद्धा एक चांगला नामांकित नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 12 वेळा हिंद केसरीचा मान जो आहे तो पटकवलेला नंदी आहे आणि उद्या बकासूरच्या गाडीवरती विठ्ठल नानाच असतील असं वाटते मला. बघूया, कारण की सगळ्यांची एक आशा आहे की विठ्ठल नाना आता गाडीवरती कंपल्सरी बसावे, नाहीतर तो एक नंदी असेल एखाद्या वेळेस, तो नंदी नाही का तो ते ड्रायव्हर असतील. त्या ड्रायव्हरांचं मला नाव काय माहीत नाही, ते ज्यांनी गाडी पब्लिकनं चालवली होती बकासूरची. आत्ता एक ते मैदान झालं पाचवडच्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांनी गाडी पब्लिक नव्हती. ड्रायव्हरसुद्धा असू शकतील. बघूया विठ्ठल नाना किंवा ते असतील किंवा कदाचित वेगळेसुद्धा ड्रायव्हर आपल्याला बघायला मिळतील. बघूया उद्याच्या मैदानामध्ये. बकासूर आणि घाणनचा बाब्या ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. अजून एक पैरा 4 नंबरचा पैरा अंदाज आहे मला वाटतं. मायनीकरांचा सम्राट जो सध्या पेडगावच्या मैदानामध्ये MM नानांच्या राजासोबत पाळला, आता तो सम्राट मायनीचा, तो सम्राट मला वाटते की चिमण्यासोबत पळताना दिसेल. अमित शेठ भाडे यांच्या अंदाजित पैरा आहे. हे 3 वरचे पैरे समजून जावा आहेत ते, परंतु हा पैरा थोडासा प्रश्नचिन्ह आहे. वाटते काय होऊ शकेल पण नाही, पण परंतु चर्चा चालू आहे. त्याच्या चर्चेच्या बेसवरती हा पैरा आहे. सम्राट आणि चिमण्या ही गाडी पळताना उद्याच्या मैदानामध्ये अंदाजित दिसू शकेल. 5 नंबरची सुद्धा जोडी एक अंदाज वाटतो आहे की ही गाडी पळू शकेल म्हणून. वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि त्याच्यासोबत आपल्याला पृथ्वीराज दादा खुटवळ दैवत गोवेकर यांचा किसना हा नंदी पळताना दिसेल.
आता त्यांचंच आहे का नक्की थोडंसं मला थोडंसं कमेंट्समध्ये सांगा. कारण काय प्रभू आणि किसना या दोघांच्यामध्ये थोडंसं कॉम्बिनेशन आहे. त्यांच्यातला एक कोणता तरी विक्री झालेला आहे. थोडंसं त्याच्याबद्दल माझी मिस्टेक होईल बरं का. किसना नक्की कोणाचा आहे जरा कमेंट्समध्ये सांगा. आणि जर कोणाला खरंच मी दिलगिरी व्यक्त करतो, मला नक्की ह्या मालकांचं नाव मला माहीत नाही नक्की किसनाच्या. मी सांगितलं प्रभू आणि दैवत गौरू यांचा आहे, परंतु त्यांचाच आहे का का त्यांनी तो दुसऱ्यांचा आहे मला एवढं माहीत नाही. परंतु विक्री दोन्हीतल्या कशा तरी झालेल्या आहे, प्रभू का किसना ह्यात नक्की थोडंसं कन्फ्युजन आहे. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करी मालकांच्याकडून. 6 नंबरचा पायरा येडा रायना. येडा रायना आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये तो गुलालाचा बेताज बादशाह आहे. आणि येडा रायना कोणासोबत दिसेल? येडा रायना शिरसोडीच्या रायफलसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. बघूया. आणि ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा कशा पद्धतीनं चांगली कामगिरी करेल का, याच्याकडे लक्ष लागले. 7 नंबरचा पैरा आता कोण आहे? 7 नंबरचा पैरा आता थोडंसं ही पैरं जी आहेत ती वरचे 3 पैरे फिक्स असतील वाटते, असणार असं वाटते. बघूया. पहिलं 3 पैरावर लक्ष द्या. बाकीचे 3 पैरे जे आहेत त्याच्यावर बी थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहतं. बघूया. विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक, वरद जिंजर कंपनी विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक उद्याच्या मैदानामध्ये पळताना नाही आहे, दिसणार नाही आहे. त्यांनी दात लावलेला आहे आणि आता तो डायरेक्ट 10लाच दिसेल, आधीमध्ये दिसणार नाही आहे. कार्तिक आपल्याला पेडगावच्या काय माळशिरसच्या 61 फाट्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आता 8 नंबरचा पहिरा कोण आहे? आता मथुरचा पहिरा घेणार होतो, परंतु मथुर नाही पळणार उद्याच्या मैदानामध्ये. तो डायरेक्ट आपल्याला माळशिरसच्याच मैदानामध्ये दिसेल. 9 नंबरचा पायरा घेणार होतो चिक्याचा, परंतु चिक्या अजित शेट यांचा हिंद केसरी चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं त्याचा पळ आहे. परंतु थोडंसं तो सुद्धा आपल्याला पळताना दिसणार नाही आहे. पावसाच्या वातावरणामुळे तो सुद्धा मला वाटतं की पळायचा नाही आहे. बघूया आता उद्या पळणार नाही आहे हा नंदीसुद्धा चिक्या, अजित शेट यांचा चिक्या. तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. 9 नंबरचा पायरा होता. 10 नंबरचा पायरा जो आहे तो पुशेगाव आणि पेडगाव या दोन्ही मैदानाचा 1 नंबरचा मानकरी सचिन शाहिदबाई मुलांनी नातेपुतेकरांचा सचिनसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार नाही आहे. तो सुद्धा आरामावरतीच आहे, त्याच्यामुळे उद्या सचिन दिसणार नाही आहे. 11 नंबरचा पायरा पाखऱ्या, आबांचा पाखऱ्यासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे. तो सुद्धा आरामावरती आहे. काल त्याने 1 नंबरचं पारितोषिक जे आहे ते सचिनसोबत पटकवलेलं आणि चांगलाच पळाला. काय पळाला, गाडी होती दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर होते. बघूया ही सुद्धा गाडी पाहणार नाही आहे, म्हणजे हे दोघंसुद्धा पळणार नाहीत. 12 नंबरचा पहिरा बाळप्पा, सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचा नंदी आहे. तो कोणासोबत दिसू शकेल? तो एक फिक्सच जोडी आहे ती सुद्धा असं मला वाटते. कराडचा सर्जा आता सध्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो कराडचा सर्जा काय पळतो, त्या कराडच्या सर्जासोबत बाळप्पा हा नंदी पळताना दिसणार आहे मित्रांनो. चांगला पळेल ही आणि चांगली जोड पळेल. बघूया कशा पद्धतीने ही कामगिरी करते मित्रांनो. कोरेगावकरांचा भवानी कोणासोबत दिसू शकेल? कोरेगावकरांचा भवानी मल्हार 11-11 सोबत दिसू शकेल का? काय वाटतंय? थोडंसं प्रश्नचिन्ह उभा आहे या पायऱ्याविषयी. एक अंदाज सांगतोय, मला एवढं फिक्स माहीत नाही. भवानी आणि मल्हार 11-11 ही जोडी पळताना दिसू शकेल माझ्या अंदाजानुसार, मला एवढं माहीत नाही. प्रश्नचिन्ह उभं राहते. फिक्स पैरे मी सांगतो तुम्हाला. पाखरा साखरवडीकरांचा भावऱ्या, भुंगा शॉटगन मेहरबान, बकासूर घाणन बब्या, बाळप्पा आणि कराडचा सर्जा ही गाडी पळताना दिसेल. वेगाचा शेवट सर्जा उद्या पळणार आहे. वेगाचा शेवट जो आहे तो सर्जा उद्याच्या मैदानामध्ये पळणार आहे. तो कोणासोबत पळणार आहे? 13वा पायरा हा आहे. वेगाचा शेवट सर्जासोबत एक नवीन चेहरा आहे. तो नवीन चेहरा कोण आहे हे माहीत नाही आहे, परंतु नवीन चेहरा सर्जासोबत पळणार आहे. पायरा माहीत नाही, जे काही ते खरं सांगतो आहे, उगीच खोटं सांगण्यामध्ये अर्थ नाही. नवीन चेहरा आहे, परंतु सर्जा वेगाचा पळणार आहे तर आहेच उद्या. तसेच त्यांच्याच दावणीतला बाजा नावाचा नंदी जो आहे तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे सर्जाच्या दावणीतला. त्याचासुद्धा पायरा माहीत नाही आहे, उगीच काहीतरी सांगण्यामध्ये अर्थ नाही आहे. तो सुद्धा उद्याच्या मैदानात पळणार एवढं फिक्स माहिती आहे. विठ्ठलनाचा तेजासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळेल आणि तेजाचं नियोजन सुद्धा मला माहीत नाही कोणासोबत आहे. बहुतेक तेजा लक्ष्मणरावसोबत पळतो आहे का माहीत नाही, परंतु तेजासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. बाकीचे सगळे रायनाबद्दल थोडीशी अपडेट नाही माझ्याकडे. आणि घोटचा सर्जा हा एक टॉपचाच विषय. घोटचा सर्जासुद्धा उद्या पळणार आहे का नाही याच्याबद्दल अपडेट नाही. मी तुम्हाला जी अपडेट दिली सगळी ती खरी आणि खरी आहे. याच्यामध्ये काहीच चुकीचं काही नाही आहे. जिथं मी सांगतो खरं होणार आहे त्या ठिकाणी खरंच व्हायचं, खरंच समजायचं. जिथं मी सांगतो तुम्हाला की बाबा खरं नाही वाटत तर नाहीच बनायचं. कारण की जो पहिला किरण शिरतोडे अगोदर सांगायचा काही सांगायचा, परंतु तो त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली सुद्धा. पण आता तसं नाही. एक नवीन किरण शिरतोडे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे काय ते रिअलच सांगणार.
आणि बघूया काय होतं आहे उद्याच्या मैदानामध्ये. कंदूरचा राजासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. एका नवीन चेहऱ्यामध्ये तो सुद्धा आहे, उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा. आता त्यांचा मालकीचा झाला आहे तो, आणि खूप खूप त्यांचा सुद्धा धन्यवाद. त्यांनीच एक चांगली खरेदी केली आणि त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दादा सरकार यांचीसुद्धा दावणीत एक खरेदी झालेली आहे. अमित शेठ भाडे यांची विक्रमी विक्री आणि दादा सरकार यांची विक्रमी खरेदी. त्यांची दादा सरजा तर रायबा असेल, बाकी सूर्यनंदी आहेत ते सुद्धा पाळणार आहे, पण जे पैरे माहीत नाहीत. जे पैरे माहीत आहेत ते तुम्हाला मी सांगितले. धन्यवाद.